सो हे गाइस, वेलकम बैक टू DOM एकेडमी एंड वेलकम बैक टू आवर फाइनल ईयर एग्जाम सीरीज, जिसमें आज अपन देखने वाले शल्यतंत्र का टॉपिक है अपना व्रण। ठीक है, ये जो वीडियो रहेगा ये अपना पूरा मराठी में रहेगा, तो लास्ट तक देखना है। ठीक है, सो यहाँ से एसीक्यू क्या क्या आ सकते हैं वो सब अपन ने लिख के दिया है। तो सबसे पहिले व्रणाची निरुक्ती बघूया आपण। ठीक आहे, प्रणोती आच्छादयती इति व्रण, व्रणेती इति व्रण, त्वचेला रंग देतो किंवा वैवर्ण्य उत्पन्न करतो म्हणून त्यास व्रण असे म्हणतात। त्याची व्याख्या जर आपल्याला बघायची तर व्रणाच्या रूढ अवस्थेनंतर व्रणस्थान हे व्रणवास्तूने आच्छादित होते, तर व शतांक नष्ट न होता अजीवन राहतो म्हणून त्यास असं व्रण असं आपण म्हणतो। म्हणजे व्रणची रूढ अवस्था आहे, त्यानंतरच्या व्रणाच्या स्थानावर व्रणाची वास्तू तयार होते। ठीक आहे, आणि ती वास्तूने ते आच्छादित होतं आणि त्याच्यातला शतांक जो असतो तो नष्ट न होता ते आजीवन राहतो म्हणून त्याला आपण व्रण म्हणतो। ठीक आहे, तर त्याची अजून एक व्याख्या दिली आहे, दो व्रणो भवत। ठीक आहे, व्रणाचे प्रकार बघा, शारीर दॅट इज नीच व्रण आणि आगंतुज म्हणजे सद्य व्रण असं सांगितलेले। तर नीच व्रण बघा, नीच व्रण म्हणजे मिथ्याहार विहारामुळे वातादी दोष, तसेच रक्तधातू दृष्टीमुळं होऊन स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे व्रण तयार होत असतो। म्हणजे मिथ्याहार विहार, त्यानंतर वातादी दोष प्रकोप, त्यानंतर रक्तदुष्ट होऊन स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे आपला हा व्रण जो आहे तो तयार होणार आहे। बाकी नीच व्रणात कमी अधिक प्रमाणात तिन्ही दोषांची दृष्टी असते। व्रण शोध बघा, आता व्रण शोध, व्रणपाक, धारण आणि व्रण अशी ही व्रणाची निर्मिती होत असते। यामध्ये सगळ्यात पहिले व्रण शोध होतो, त्यानंतर व्रणाचा पाक होतो आणि पाक झाल्यानंतर धारण होऊन व्रण तयार होतो। स्वहेतू कारणांनी दुष्ट झालेले दोष बाह्य मार्गाश्रित होऊन व्रणाची उत्पत्ती करतात। अशा प्रकारे व्रण हे निजव्रण होत, त्यांना शरीर किंवा दोषज व्रण आपण असं म्हणतो। आता आगंतुज व्रण बघा, आगंतुज व्रणामध्ये दोषाची दृष्टी नसते, सगळ्यात पहिले हे लक्षात घ्यायचे। बाह्य हेतूमुळे होतो, यामध्ये प्रथम दोष प्रकोप नसतो। ठीक आहे, पहिले दोष प्रकोप नसतो, पण होता क्षणी तो शुद्ध व्रण असतो, दोष दृष्टी नसते याच्यामध्ये आणि उपेक्षा केल्याने दुष्ट अवस्था प्राप्त होते, याला सद्य व्रण असे म्हणतो। आगंतुज व्रणाचे प्रकार किती तर 6 आहे, छिन्न, भिन्न, विद्य, क्षत, पिच्छित आणि घृष्ट। वाग्भटांनी 8 सांगितले, चरकांनी 20 सांगितलेले व्रणाचे प्रकार। बाकी निज व्रण त्याचे प्रकार 15 आहे, वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, रक्तज, वात, पित्तज, वात, कफज, पित्त, कफज, वात, रक्तज, पित्त, रक्तज, कफ, रक्तज, त्याच्यानंतर सन्निपातज आणि रक्तज, वात, पित्त, रक्तज, वात, कफ, रक्तज आणि वात, कफ, पित्तज, रक्तज। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। निज व्रणाचे प्रकार 15 आहे, आगंतुज व्रणाचे 6 आहे, वाग्भटानुसार 8 आहे, चरकांनुसार 20 आहे। हे 6 लक्षात ठेवायचे, छिन्न, भिन्न, विद्य, क्षत, पिच्छित आणि घृष्ट। त्यानंतर शुद्ध व्रणाची लक्षणे बघा काय, तर जिव्हा, तालभो, मृदू, स्निग्ध, लक्षणो, विगत वेदना, सुव्यवस्थितो, निरास्त्रावश्चेती, शुद्ध व्रण इति। बघा, जिवेच्या तलाप्रमाणे म्हणजे रक्तवर्णाची आहे, मृदू, स्निग्ध, लक्षण, वेदना नाहीशी झालेली म्हणजे विगतवन आणि व्यवस्थित आकृतीचा स्त्राव नसलेला असं आपलं शुद्ध व्रण। याच्यामध्ये जिव्हा तलाबू हा MCQचा पॉईंट आपल्याला दिसू शकतो। ठीक आहे, त्यानंतर व्रणाची शुद्ध अवस्था बघा, तर जिव्हा प्रभो, मृदू, लक्षण, स्वाउष्ट, पिटिका सम, किंचित उन्नत मध्य वा व्रण शुद्ध अनुपद्रव। म्हणजे जिभेच्या तलाप्रमाणे अरुण वर्ण आहे। ठीक आहे, इथं रक्तवर्ण सांगितलं होता। त्यानंतर मृदू, लक्षण, व्रणमुखाचा कडा काळसर असता, समतल पिटिका असून व्रण समतोल असतो, त्यानंतर मध्यभागी थोडा उंचवलेला असतो आणि व्रणात उपद्रव नसतात, याला शुद्ध व्रण म्हणतो आपण। सुश्रुतांनी दोष दृष्टी नसलेला व्रणाचे ओष्ठ किंवा कडा शाव असतात सांगितले, समताल, त्यानंतर पिटिका असतात, त्यानंतर अवेदना असतात। माधवनिधनांनी अल्पवेदना सांगितले, निरास्त्राव सांगितले। आगंतु व्रणालाही शुद्ध व्रण म्हटले जाते, कारण त्यात दोषांची दृष्टी झालेली नसते, त्यात वेदना किंवा शुद्ध रक्तस्राव हे प्रामुख्याने नसतात। त्यानंतर दुष्टव्रण बघू आपण आता, तर दुष्टव्रणमध्ये बघा, पुतिपूय, अतिदुष्ट, सुरुक, स्त्राव, उत्संगी, चिरस्थिती, दुष्टो, व्रणो, अति गंधादी, शुद्धलिंगी विपर्यय। म्हणजे पुतिपूय, दुष्ट रक्त यांचे आधिक्य असणारा, स्त्रावाधिक त्याच्यामध्ये, उत्संगी आहे। ठीक आहे, त्यानंतर चिरकाल असतो, अतिमात्रित गंध आणि वेदना, वर्णचेन झालेला आणि जास्त दिवस बरा नाही झाला, त्याला आपण कोणता व्रण म्हणतो, त्याला म्हणतो आपण दुष्टव्रण। ठीक आहे, त्याचे प्रकार चरकांनी 12 सांगितले, सुश्रुतांनी 6। सुश्रुतांचे वात, पित्त, कफज, रक्त, सन्निपातज, आगंतुज। चरकांचे बघा, श्वेत, आसन्न वर्तमा, अतिस्थूल वर्तमा, अतिपिंजर,
अतिनील, अतिशव, अतिपीडक, अतिरक्त, अतिकृष्ण, अतिपुतिक, रौप्य आणि कुंभीमुख सांगितले. बाकी लक्षणे बघा, अतिसंवृत, अतिविवृत, अतिकठीण, अतिमृदू, उत्सन्न, अवसन्न, अतिशीत, अतिउष्ण, वेगळा वर्ण असलेला, भैरव म्हणजे निश्चित लक्षणे नसलेला. त्यानंतर दुर्गंधीयुक्त पोस्त्र, त्यानंतर उन्मार्गी, अदर्शन, गंधो अत्यर्थ, वेदनायुक्त, दाह, पाक, राग, कंडू, शोध, पीडका आणि दुष्ट रक्तस्राव, ज्याच्यामध्ये हे सगळे आपल्याला दुष्टव्रण सांगितलेले आहे. तर व्रणाची परीक्षा बघा, व्रणाची परीक्षा चर्का वाग्भटानुसार त्रिविध आहे, सुश्रुतानुसार षड्विध आहे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि प्रश्न. त्रिविधमध्ये दर्शन बघा, दर्शनमध्ये आपण काय बघतो, व्रणाची आकृती बघतो, व्रणाचा वर्ण बघतो, त्याची त्वचा बघतो, व्रणाचा स्त्राव बघतो कोणता आहे, त्वकवैवर्ण्य काही आहे का, त्यानंतर शोथ आहे का, उच्छेद आहे का. स्पर्शन्य आपल्याला व्रणाचा स्पर्श कळतो, स्पर्श असत्व कळतं, परुषता, असलक्षता, त्यानंतर शोथ आहे का, उच्छेद आहे का, पक्व अवस्था आपल्याला व्रणाची कळते. त्यानंतर प्रश्नपरीक्षामध्ये व्रणाची कारण आपल्याला कळते, त्यानंतर वेदनेचा प्रकार कळतो, त्यानंतर असात्म्य कळतं आपल्याला, त्यानंतर कालावधी, उपद्रव, अग्नी, बल ही सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. मग व्रणाची आकृती 4 सांगितलेल्या आहे, आयताकृती, त्रिकोणाकृती, गोल आणि चौकोनाकृती. बघा, आयताकृती, त्रिकोणाकृती, गोलाकार आणि चौकोनाकृती लक्षात ठेवायचं बरं का. त्यानंतर आगंतुक व्रणाची आकृती बघा, त्रिकोण, आयताकार, चौकोन, गोलाकार, त्रिकोण, अर्धचंद्राप्रमाणे, विशाल, कुटील, शरावाप्रमाणे, मध्ये खोलगट, यावाप्रमाणे, मध्ये उंच, बाजूला निमुळते, अशा आगंतुक व्रणाची आकृती सांगितले. त्यानंतर व्रणवास्तू बघा, व्रणवास्तूचे 8 प्रकार सांगितलेले. व्रणाचे अधिष्ठान किंवा व्रणाचा आश्रय म्हणजेच व्रणवास्तू. त्वक, मांस, शिरा, स्नायू, अस्थि, संधी, कोष्ठ, मर्मानी, तेष्णू. व्रणवस्तू म्हणजे त्वक, मांस, शिरा, स्नायू, अस्थि, संधी, कोष्ठ आणि मर्म या ठिकाणी. व्रणगंध 8 सांगितलेले, वाताचा कटू, पित्ताचा तीक्ष्ण, कफाचा विस्तर, रक्ताचा लोहगंधी. त्यानंतर त्रिदोषांचा संमिश्र गंध, वातपित्ताचा लाजागंध, वातकफाचा अतसीसारखा, पित्त कफाचा तैलगंधी सांगितले. चरकांनी वाताचा तसं सेम सांगितलं बरं का, वातास सर्पी, त्यानंतर तैल, वसा, पूय, रक्त, शाव, अमय आणि पुतिगंध. व्रणस्त्राव 14 प्रकार सांगितले, लसिका, जल, पूय, रक्त, हरिद्राप्रमाणे, अरुण, पिंजर, कषाय, नील, हरित, स्निग्ध, वृक्ष, श्वेत आणि कृष्ण. त्यानंतर व्रणवास्तूनुसार स्त्राव बघा, त्वकगत स्त्राव. त्वकगत स्त्रावमध्ये पाण्यासारखा, पातळ, आमगंधी, किंचित पिवळसर. मांसगत स्त्रावमध्ये घृताप्रमाणे, श्वेतवर्णीय, घट्ट, पिच्छिल. शिरागतमध्ये अतिप्रमाणात रक्तस्त्राव सांगितला आहे, स्त्राव पातळ असतो, पिच्छिल, काळसर वर्णाचा, तंतुयुक्त असतो. स्नायुगत स्त्रावमध्ये स्निग्ध, घन, नासिकागत, मलाप्रमाणे, रक्तमिश्रित स्त्राव. अस्थिमध्ये बघा, अस्थि धुतलेल्या शुक्तीप्रमाणे, पांढरा, चकचकीत आणि मज्जा आणि रक्तमिश्रित स्निग्ध. संधिगतमध्ये स्त्राव बाहेरच नेत संधीमधून बरं का, पण पिच्छिल, अवलंबी, फेसयुक्त आणि पूय मिश्रित असतो. कोष्ठगतमध्ये रक्त, मल, मूत्र, पूय, उदक हे स्त्राव दिसतात. मर्मगतमध्ये त्वकगत व्रणाप्रमाणे दिसतं. बाकी दोषानुसार व्रणस्त्राव मग त्याच्यामध्ये वातजमध्ये कठोर, शाव, मांस धुतल्याप्रमाणे, पुलाक नावाच्या गवताच्या स्वरसाप्रमाणे. पित्तजमध्ये गोमद, त्यानंतर गोमूत्र, भस्म, शंख, कषाय, मधु, तैलाप्रमाणे स्त्राव दिसतो. कफजमध्ये बघा, नवनीत, काशीस, मज्जा, पिष्टी, तिल, नारळाचे पाणी, वराट असा प्रमाणे स्त्राव दिसतो. रक्तजमध्ये पित्तेच्याप्रमाणेच परंतु अधिक दुर्गंधी स्त्राव. संधी प्रातिकमध्ये बघा, नारळाचं पाणी झालं, काकडीच्या रसाप्रमाणे, कांजीच्या प्रसाद भागाप्रमाणे, यकृत, मुद्गयुष, वर्ण यासारखा स्त्राव. आता व्रणवेद. वातजमध्ये तोद, भेद, ताडण, छेदन, विक्षेपण, चिमचिमायन, अग्नी, दग्ध, चूर्ण केल्याप्रमाणे, दगडान ठेचणे, उदाहरण, कंपशूल, उत्सुकता, आकुंचन, चंचलता. पित्तजमध्ये ओष, चोष, दाह, धुमायन, अंगार, उष्णता, वृद्धी, शारदग्धाप्रमाणे. कफजमध्ये कंडूक, गुरुत्व, सुप्तित्व, त्यानंतर उपदेह, अल्पवेदना, स्तंभ, शीत, ठीक आहे, शीतता. रक्तजमध्ये पित्तज आणि संधिवातामध्ये सर्व प्रकारच्या वेदना. व्रणाच्या अवस्था बघा, निज अवस्था आणि आगंतुक अवस्था. निज अवस्थेमध्ये दुष्ट अवस्था, शुद्ध अवस्था, रूढमान आणि रूढ. आगंतुकमध्ये शुद्ध अवस्था, दुष्ट अवस्था, शुद्ध, रूढमान आणि रूढ सांगितलं आहे. इथं लक्षात ठेवायचं, पहिले दुष्ट आहे. निजमध्ये पहिले दुष्ट होतो, मग शुद्ध होतो, मग रूढमान आणि मग रूढ होतो. आगंतुकमध्ये पहिले शुद्ध असतो आणि मग दुष्ट होतो, बाकी वापस पुन्हा शुद्ध होतो आणि मग रूढमान आणि रूढ सांगितलेलं आहे. वर्णाचे उपद्रव 5 सांगितलेले. गंध, वर्ण, शब्द, स्पर्श, आकृती, ठीक आहे. व्रणिताचे उपद्रव, ज्वर, अतिसार, मूर्छा, हिक्का, चर्दी, अरोचक, श्वास, कास, अविपाक, तृष्णा. व्रणाचे अधिष्ठान बघा, त्वक, मांस, शिरा, स्नायू, अस्थि, संधी, कोष्ठ, मर्म. व्रणाचे मूळ कारण वात, पित्त, कफ, संधिवातच, रक्त, आगंतुक. व्रणाची 5 लक्षणे, गंध, वर्ण, स्त्राव, वेदना, आकृती. सगळे MCQचे पॉईंट. बाकी सप्तविध उपक्रममध्ये बघा,
विमलापन, अवसेचन, उपनाह, पाटन, शोधन, रोपण आणि वैकृतापहम. ठीक आहे, हे झाले आपले सप्तविध उप. त्यानंतर सद्यव्रण. सद्यव्रण म्हणजे काय, तर सद्यव्रण हे 6 संभवत्या अभिघातात, म्हणजे अभिघातामुळे किंवा आघातामुळे नुकताच झालेलं व्रण म्हणजे सद्यव्रण म्हणजेच आगंतुक व्रण. त्यामध्ये आगंतुक व्रण प्रकार बघा, छिन्न, छिन्न, भिन्न, विद्ध, क्षत, पिच्छित आणि घृष्ट. तर छिन्नमध्ये बघा तिरपा, सरळ किंवा आयताकार असून ज्यामध्ये शरीरापासून अंग वेगळे झालेले छिन्न झाला बरं का. भिन्न म्हणजे काय, तर आशयामध्ये व्रण होऊन त्यामधून स्त्रावाचे वहन अधिक असले तर भिन्न. विद्ध म्हणजे काय, तर सूक्ष्म मुख शय्याप्रमाणे आशयाशिवाय इतर प्रत्यंगात वेदन झालेले शल्य उत्तुंडित किंवा निर्गत असते, त्यास विद्ध व्रण असे म्हणतात. शत, शतमध्ये अति छिन्नही नाही किंवा अति भिन्नही नाही अशी छिन्न भिन्न व्रणांच्या मधली स्थिती. हा व्रण विषम असतो. शतमध्ये व्रण विषम आहे, आशयापर्यंत गेलेला परंतु आशयाचे भेदन न झालेला असा व्रण आहे. पिच्छित व्रणमध्ये आगतामुळे जे अंग अस्थिरहित चपटा होतो, काय होतो, अस्थिरहित चपटा होतो. मज्जा आणि रक्त यांनी व्रण भरलेला असतो, याला पिच्छित व्रण म्हणून. आणि घृष्टव्रण म्हणजे काय, तर कोणतीही वस्तू द्रव्य विशेष त्वचेवर घासली गेल्याने तेथील त्वचा निघून जाते, त्याला म्हणतो आपण, म्हणजे घृष्ट म्हणजे घासणे. पिच्छित म्हणजे काय, तर अंग अस्थिसहित चपटा होतो. ठीक आहे, मज्जा रक्त यांनी व्रण भरलेलं दिसतो, पिच्छित आहे. शतमध्ये काय, छिन्न भिन्न सोडून त्याच्यामधली स्थिती बरं काय. आणि विद्ध म्हणजे काय, एकदम छोटं सूक्ष्ममुख. भिन्न म्हणजे ते स्रावाचं वन होऊन, म्हणजे आशयामधून व्रण झालं, व्रणातून स्रावाचं वन. आणि छिन्न म्हणजे तिरपा, सरळ, आयताकार असून ज्यामध्ये शरीराचे अंग वेगळे झालेले ते छिन्न. आता सद्यव्रण चिकित्सा बघू आपण. सामान्य बघा, तर स्नेहपान, कोष्ण, घृत, तेल, परिषेक, कषाय यांनी व्रणाची चिकित्सा करायची. बाकी शीत, आलेप, परिषेक, धान्यस्वेद, त्यानंतर स्निग्ध पदार्थांचा लेप, वातग्न औषधी, स्नेहबस्ती सांगितली. विशेष चिकित्सेमध्ये छिन्नमध्ये बघा शोधन करून सिवनकर्म करायचं आहे. छिन्नमध्ये सिवनकर्म करायचे. रक्तस्तंभन चिकित्सा करायची, शाखाछेदन, उष्णतैलन दहन करायला सांगितले. भिन्नमध्ये रक्तस्तंभन करायला सांगितले, व्रण सिवन आणि पट्टबंधन करायला सांगितले. रोपणमध्ये तैलाचा प्रयोग करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, रोपणसाठी तैलाच प्रयोग करायचा आहे. विद्धमध्ये काय आहे, तर विद्धमध्ये शल्य निर्वहन करायचं आहे आणि तैलयुक्त वरती ठेवायचे आपल्याला, चक्र तैल. बाकी क्षतमध्ये रक्ताचं स्तंभन करायचे, शोधन, सिवन, बंधन बलतैलाने. बाकी पिच्छितमध्ये शीतल्य, परिषेक, शल्य असल्यास निररण, नंतर शोधन आणि रोपण करायचं. बाकी बंधन, परिषेक, वृक्षभोजन सांगितले. घृष्टमध्ये बघा शीतल्य, परिषेक हे सांगितलेले आहे. मध, शीत, कषाय, तेल, द्रोणी उपयोग, मांसरस खाण्यास द्यावा. रक्तस्त्रंभनमध्ये चतुर्विन, यत्यधिरुधिस्य निवारणम, संधानम, स्कंदनम चैव, पाचनम, दाहनम तथा. बाकी संधानमध्ये कशा द्रव्य संधान, स्कंदनमध्ये शीतवीर्यात्मक पदार्थांनी, पाचनमध्ये भस्म, क्षौम वस्त्रमध्ये, दहनमध्ये अग्निकर्म, शिरा संकोच. एवढे सगळे 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण स्तंभन करू शकतो. पहिले संधान म्हणजे कशा द्रव्यांचा उपयोग करायचा, स्कंदन म्हणजे शीतवीर्यात्मक द्रव्यांचा उपयोग करायचा, पाचनमध्ये भस्म झाले, त्यानंतर क्षौम वस्त्र झाले यांनी, आणि दहनमध्ये अग्निकर्माने आपल्याला शिरा संकोच होऊन रक्तस्राव थांबतो. तर हे झालं आपलं सद्य व्रण आणि व्रण. आपला हा टॉपिक इथे संपलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मुळात अशाच एका व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम आणि जय आयुर्वेद.